ख्रिस्तात सर्वांना सलाम. जय ख्रिस्त. आज आपण मत्तय वर्तमान याचा 9वा अध्याय वचन 18 ते 26, मत्तय वर्तमान याचा 9वा अध्याय वचन 18 ते 26 पाहणार आहोत. मी आपणास नेहमीप्रमाणे विनंती करेल की आपण आपल्या घरातील पवित्र शास्त्रामध्ये ही वचने वाचूया, जेणेकरून आपल्याला हे वचन समजण्यास सहाय्याने मदत होईल. या वचनासाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू हे वचन आम्हाला आज दिलंस. या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या वचनाचं गूढ तू आम्हाला समजू दे आणि आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला तुझ्या जवळ येण्यास तू संधी दे. तू जसा आमचा नेहमी स्वीकार करत असतो तशाच प्रकारे आज देखील स्वीकार कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हा जो मत्तय वर्तमान याचा 9वा अध्याय 18व वचन 18 ते 26 याचं जे शीर्षक आहे, याईराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री. याईराची कन्या व रक्तस्त्रावी स्त्री. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता आणि तो त्यांच्याबरोबर बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याला पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवला म्हणजे ती जिवंत होईल. या ठिकाणी येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर आहे आणि एक अधिकारी येऊन येशू ख्रिस्ताचे पाय धरतोय. आणि अधिकारी म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे अधिकारी म्हणजे कोण असतो. शक्यतो अधिकारी कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे नमन करत नाही आणि अधिकारी स्वतःच्याच तोऱ्यात असतो. परंतु अधिकारी देखील मनुष्य असतो आणि त्याला देखील एक मन असतं. आणि या देखील अधिकाऱ्याला, जरी हा अधिकारी होता याला देखील मन होतं, हा माणूस होता आणि याला देखील मन होतं. आणि ज्यावेळेस मनुष्याकडे मन असतं त्यावेळेस ते मन एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होतं, एखाद्या गोष्टीवरती जडतं आणि ज्यावेळेस त्या गोष्टीला त्रास होतो त्यावेळेस या देखील मनुष्याला त्रास होतो. आणि अशाच काहीशा प्रकारे या अधिकाऱ्याला देखील त्रास झालाय. आणि कशामुळे त्रास झालाय तर याची जी कन्या आहे ती मरण पावली असं म्हणतोय. आणि परंतु असाच जो शास्त्रपाठ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की मार्क 5वा अध्याय त्या ठिकाणी असं म्हटलंय की ती मेली नव्हती ज्यावेळेस हा अधिकारी येशू ख्रिस्ताकडे आला होता, परंतु या ठिकाणी लिहिलंय की ती मरण पावली आहे. आणि येशू ख्रिस्त अशा परिस्थितीमध्ये जगाचा उद्धार करता, तारणहारा त्याच्याकडे पाहत असेल, बघत असेल आणि त्याच्याही पलीकडे हा जो जनसमुदाय त्याच्या बाजूला होता त्यांनी विचार केला असेल, या अधिकाऱ्याबरोबर जे आले होते त्यांनी विचार केला असेल, हा अधिकारी कोणापुढे नमत नाही, झुकत नाही, परंतु हा एका सामान्य व्यक्तीपुढे झुकत आहे. कारण की अधिकाऱ्यांना इतर लोक सामान्यच वाटत असतात, परंतु येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, देव हा ज्याला कळला त्यालाच कळला, परंतु इतरांना हा सामान्य वाटत होता. आणि विशेष करून हा अधिकारी यहुदी होता. आणि यहुदी लोक आणि येशू ख्रिस्ताचं आपण अनेक वेळा वैर्य पाहायला मिळतं. येशू ख्रिस्ताला यहुदी लोक किंबहुना मंदिरातील याजक, पुढारी येशू ख्रिस्ताला तुच्छ लेखत होते, कमी लेखत होते, कारण की तो त्यांचा संपूर्ण व्यवस्थेबद्दल तो बोलत होता आणि पर्दाफाश करत होता. आणि त्यांच्या या पर्दाफाश करण्यामुळे त्यांची जी आर्थिक नाडी होती ती कमकुवत होत चालली होती. आणि म्हणून येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य यहुद्यातील याजक, यहुद्यातील अधिकारी यांचं वैर वाढत चाललं होतं. हे यहुदी लोक जे अधिकारी होते, याजक होते, ते येशू ख्रिस्ताला त्यांचा वैरी मानत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये हा यहुदी अधिकारी येशू ख्रिस्ताच्या पाया पडत आहे. आणि ते चित्रच किती विलक्षण असेल. ते अधिकाऱ्याचे जे नोकर चाकर असतील ते देखील विचलित झाले असतील, अचंबित झाले असतील की हा येशू ख्रिस्ताचे पाय का धरत आहे, कशासाठी धरत आहे. कारण की मुलगी तर गेली आहे आणि तो त्याला विनंती करतोय की तुम्ही माझ्या घराकडे चला, म्हणजे तुम्ही तिला
उठवू शकाल, त्या गाढ निद्रेतून तुम्ही तिला हात धरून उठवू शकाल, तुम्ही तिला पुन्हा एकदा जिवंत करू शकाल. आणि मग येशू ख्रिस्ताने त्याची ही विनंती ऐकली असेल आणि मग येशू ख्रिस्त, त्याचे शिष्य, हा अधिकारी, त्याचे लोक, हे सर्वजण अधिकाऱ्याच्या घराकडे त्या मुलीला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी निघाले असतील. आणि लगेच 20व्या अध्यायामध्ये म्हटलंय की पहा, 12 वर्षाने रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्यांच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. आणि एखादा मनुष्य ज्यावेळेस मृत्यू पावलाय, अधिकारी सांगतोय की मेली आहे, पण तुम्ही पुन्हा एकदा तिला जिवंत करा. आणि मार्क मध्ये असं सांगतोय की ती मरणाच्या दाढेत होती, ती मरणार होती, डेथ बेडवर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं मेली आहे आणि आता तो घेऊन चाललाय की कमीत कमी येशू ख्रिस्त तिला पुन्हा एकदा उठवेल. परंतु या प्रवासामध्ये एक स्त्री येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला शिवते. आणि मग जसं येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला शिवते, कारण की येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळेस जात होता त्या त्यावेळेस त्याच्या मागे जनसमुदाय होता. आणि समुदाय असला की धक्काबुक्की होती, स्पर्श होतो. परंतु हा जो स्पर्श होता हा काहीतरी आगळा वेगळा स्पर्श होता. हा स्पर्श विश्वासाचा स्पर्श होता. ज्या स्पर्शाने येशू ख्रिस्ताची ताकद, शक्ती, त्या ज्या उद्देशाने स्पर्श केला होता त्या कामासाठी वापरली गेली होती. आणि ते काम सफल झालं होतं. त्या स्त्रीने जसा हात लावला ती बरी झाली होती, कारण तिने विश्वासाने त्या गोंड्याला स्पर्श केला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त देखील म्हणतो की कोणीतरी मला स्पर्श केला. आणि कोणी मला स्पर्श केला, हा जो प्रश्न आहे की कोणीतरी मला स्पर्श केला आणि कोणी मला स्पर्श केला, याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं की कदाचित लोक म्हटले असतील, हा काय प्रश्न आहे, एवढ्या गर्दीमध्ये तर धक्का लागणार, बुकी होणार, हात लागणार, अंग लागणार, पाय लागणार, आणि असा काय प्रश्न विचारतो की कोणी मला धक्का लावला, कोणी मला स्पर्श केला. आणि हा जो स्पर्श होता त्याचा जो उद्देश होता हा विश्वासाचा स्पर्श होता. त्याला समजलं, कारण की आपल्याला स्पर्श देखील जाणवतात की हा स्पर्श जो आपल्याला होतोय हा कुठल्या अर्थाने स्पर्श होतोय, हा चांगल्या भावनेने होतोय किंवा हा वाईट नजरेतून स्पर्श होतोय, अनैतिक भावनेतून स्पर्श होतोय. तशाच प्रकारे त्याला देखील तो स्पर्श जाणवला, त्याच्यातली ताकद निघून गेली आणि ती मुलगी, ती बाई बरी झाली. आणि मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो त्यावेळेस त्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना समाजामध्ये येण्यास बंदी होती. आणि त्याहूनही अधिक ही बाई 12 वर्षाने रक्तस्रावाने पिडलेली होती. अशांना तर समाजामध्ये येण्यात बंदी होतीच होती, स्त्रियांना समाजात येण्यात बंदी होती. परंतु रक्तस्रावी स्त्रीला तर नियमशास्त्रानेच लेवीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की मंदिरामध्ये देखील त्यांना प्रार्थना, अर्चना, याचना करण्यास बंदी होती. ते समाजामध्ये येऊ शकत नव्हते, ते मंदिरामध्ये परमेश्वराकडे येऊ शकत नव्हते. परंतु आज तिने परमेश्वराच्याच गोंड्याला हात लावलाय, परमेश्वराच्या वस्त्राच्या गोंड्याला हात लावलाय. आणि गोंडा जो होता तो, आम्ही धार्मिक आहे, आम्ही देवाचे मुलं आहेत, आम्ही देवाचे निवडलेले मुलं आहेत म्हणून इस्रायल लोकांना जुन्या करारामध्ये आपण पाहायला मिळतं की त्यांना त्यांच्या वस्त्राच्या टोकाला ते गोंडे लावत होते. आणि त्या गोंड्यांमधले वचन असायचे, ते कुठेही जात असले तर ते गोंडा खोलायचे, त्यातलं वचन काढायचे, वाचायचे, पुन्हा गोंडा बांधून पुढे निघून जायचे. आणि त्याच्याने ते हे दाखवत होते की आम्ही देवाचे निवडलेले पुत्र आहोत, कन्या आहोत, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आणि त्यामुळे ते मोठमोठे गोंडे त्यांच्या कपड्यांना, वस्त्रांना लावत होते. आणि या स्त्रीने गोंड्याला शिवला. येशू ख्रिस्ताने विचारलं आणि नंतर येशू ख्रिस्त म्हणतो की मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. आणि या ठिकाणी विश्वास महत्वाचा होता. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारला की कोणी मला स्पर्श केला, त्यावेळेस तिथं काही म्हटले असतील की हा काय प्रश्न आहे, काही म्हटले असतील की काहीतरी टाइमपास चालू आहे, मुलगी मेली आहे, या अधिकाऱ्याची तिकडे जायचंय, तिकडे जाण्यासाठी याच्यात कदाचित त्या मुलीला पुन्हा एकदा जिवंत करण्याची ताकद नसेल, म्हणून हा काहीतरी पळवाट काढतोय आणि असे फालतू प्रश्न विचारतोय की कोणी मला स्पर्श केला. आणि अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेस गोंधळ होता आणि स्त्रियांना ज्यावेळेस समाजामध्ये येण्यास बंदी होती, अशा वेळेस ही स्त्री धैर्याने उभी राहून म्हणते की प्रभूजी, मी तुमच्या गोंडेला स्पर्श केला. आज आपल्याला देखील समाजामध्ये अनेक परिस्थिती असेल, परमेश्वराच्या गोंड्याला हात लावण्यासाठी आपल्याला मज्जाव केला जात असेल आणि आपण कदाचित परमेश्वराचं नाव लपून छपून घेत असो,
परंतु ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला विचारेल की कोणी माझ्या गोंड्याला हात लावला, त्यावेळेस आपण खंबीरपणे परिस्थिती कुठली असो कशी असो उठून उभा राहून म्हणतो का की होय परमेश्वरा, मी तुझ्या गोंड्याला हात लावला. आणि ज्यावेळेस आपण असं करू त्याच वेळेस परमेश्वर आपल्याला म्हणेल की तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा अधिकारी, हा जो गोंधळ माजला होता त्यावेळेस हा अधिकारी काही गप्प बसला नसेल. त्याचे जे सेवक होते ते लोक या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी करतच असतील. आणि ज्यावेळेस या स्त्रीने पुढे येऊन म्हटलंय की होय मी स्पर्श केलाय, आणि त्यावेळेस कदाचित हा अधिकारी, त्याचे लोक या स्त्रीला भडकले असतील. अरे आम्ही चाललोय आमच्या महत्वाच्या कामाला, आमच्या साहेबांची, आमच्या अधिकाऱ्याची मुलगी वारली आहे आणि तुझं मध्येच काय आहे? एकतर तुला स्त्रियांना समाजामध्ये यायचं नव्हतं, त्याहून अधिक तू अशुद्ध आहे कारण की तुला रक्तस्राव होतोय, आणि तुझं काम होतं की ओरडत यायचं की अशुद्ध अशुद्ध अशुद्ध, मोठमोठ्याने ओरडत यायचं. तर तू शांतपणे नियमशास्त्र मोडलाय, इथं आलीये आणि माझं महत्वाचं काम आहे, मी अधिकारी असून माझं महत्वाचं काम असून तू मध्ये आली, गोंड्याला हात शिवला, वेळ वाया चाललाय. परंतु येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिलं, तिला शुद्ध केलं. कारण की नुसतं आरोग्याची इथं गरज नव्हती, इथं शुद्धीकरणाची देखील गरज होती. कारण नियमशास्त्राप्रमाणे ती अशुद्ध होती. ती जरी स्त्री होती तर ती आजारी जरी असती तरी ती मंदिरात जाऊ शकत नव्हती. आणि हा जो अधिकारी होता हा मंदिराचा अधिकारी होता, आणि हा जो अधिकारी होता हा मंदिराचा अधिकारी होता. आणि एका साईडला आपण पाहतो की मंदिराचे अधिकारी, आणि एका साईडला अशी स्त्री जिला मंदिरामध्ये प्रवेश बंदी आहे. परंतु दोघंही परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ आपली विनंती घेऊन आले. आणि या स्त्रीला एकदम झटक्यात तिचं उत्तर मिळालं, तिला आरोग्य मिळालं, आणि महत्वाचं म्हणजे ती शुद्ध झाली. आणि ज्यावेळेस हे त्या अधिकाऱ्याच्या यायराच्या घराकडे निघाले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्ताने आणि त्या सर्व लोकांनी की वाजंत्री वाजवत होते आणि लोक शोक करत होते, रडत होते. आणि ते काही लोक त्यात म्हणाले असतील की आता येऊन काय फायदा, इथं गेली आता हा काय करणार. काही लोक म्हटले असतील कदाचित त्याला घेऊन आलेत, काहीतरी चमत्कार होईल. काही लोक म्हटले असतील भीतीपोटी आले असेल, अधिकारी घेऊन आला ये म्हटल्यामुळं, नसता आला तर अधिकाऱ्याने त्यालाच मारला असतं, त्या भीतीपोटी आलाय. कारण की आधीच यहुद्यांचं वैर चाललंय येशू ख्रिस्ताबरोबर, त्या भीतीपोटी कदाचित आला असेल, येऊ द्या. काहींनी थट्टा केली असेल, काहींनी मस्करी केली असेल. परंतु येशू ख्रिस्त त्यांना दाटावून सांगतो की ती मेलेली नाही, ती झोपलेली आहे आणि तुम्ही बाहेर व्हा. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त आतमध्ये जातो. इथं परिस्थिती अशी की एक स्त्री 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित होती, आणि ही जी मुलगी आहे ही 12 वर्षाची आहे. आधी ही स्त्री 12 वर्षाची रक्तस्रावाने पिडलेली, आणि ही मुलगी 12 वर्षाची आतापर्यंत आनंदात होती, आता ती मरण पावलेली आहे. 12 एका स्त्रीचं 12 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगलं होणं, शुद्ध होणं, आणि एका मुलीचं 12 वर्षानंतर मृत्यू होणं. दोन्ही गोष्टी, आणि दोन अशा गोष्टी, दोन टोकाच्या गोष्टी. जो याईर आहे तो अधिकारी आहे, आणि ही स्त्री आहे, हिचं समाजामध्ये काहीच स्टेटस नाही, समाजामध्ये मान नाही, सन्मान नाही, तिच्याकडे कुठल्याच गोष्टीचा आधार नाही. आणि विशेष करून ती आजाराने 12 वर्ष पिडली होती. एखादा मनुष्य, ही स्त्री जी रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली आहे, अनेक गोष्टी तिने केल्या असतील, उपाययोजना केल्या असतील, डॉक्टर्स भेटले असेल, अनेक हकीम वैद्य अनेकाकडे गेली असेल, याजकांना जाऊन भेटली असेल, मला शुद्ध करा, मला नीट करा, मला बरं करा. आणि या प्रोसेसमध्ये 12 वर्ष म्हणजे तिचा संपूर्ण पैसा अडका गेला होता. कारण की मनुष्य आता देखील एखाद्या हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यासाठी जरी गेला तरी कमीत कमी $1,00,000-2,00,000 रुपये खर्च होतात. आणि या स्त्रीचे 12 वर्ष ट्रीटमेंटमध्ये किती पैसे गेले असतील, तिचं संपूर्ण अस्तित्व शून्य झालं होतं. आणि दुसऱ्या बाजूला हा जो याईर आहे, हा या अधिकारी आहे, आणि येशू ख्रिस्ताच्या पायापाशी दोघं आलेत. आणि येशू ख्रिस्ताने सर्वात प्रथम
जी विनंती आली होती की या यायराची अधिकाऱ्याची की माझी मुलगी वारली आहे, तुम्ही तिकडे चला, आणि या वाटेमध्ये असताना शून्य समाजातील प्रतिष्ठा असलेली ही जी रक्तस्रावी स्त्री येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला शिवली आणि येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं की तुझ्या विश्वासाने बरं झाले. आणि आता हे या मुलीच्या घरापर्यंत आलेत. जी मुलगी मरण पावली, येशू ख्रिस्त तिला हात देऊन म्हणतो, मुली तू उठ. आणि या प्रोसेसमध्ये मुली तू उठ म्हणतो आणि ती मुलगी उठून उभी राहते. हा अनोखा चमत्कार त्या घरामध्ये होतो. आणि असे अनेक चमत्कार आपल्या देखील जीवनामध्ये होते. परंतु हा जो प्रवास होता, हा जर आपण प्रवास आठवला तर आपल्या लक्षात येईल की या प्रवासामध्ये त्या रक्तस्राव स्त्रीपासून किंवा प्रथम अधिकारी येशू ख्रिस्ताला भेटला, त्याची विनंती, त्याच्या पाया पडणे, तिथपासून त्या मुलीपर्यंत उठवण्यापर्यंत ज्या परिस्थितीमधून तो गेला असेल, ती परिस्थिती आपण विचार करू शकतो. किती निराश असेल, हताश असेल. आणि ही 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीचं संपूर्ण पैसा, अडका, प्रतिष्ठा सर्व काही गेले. ही पण किती निराश, हताश होती की आता माझं काहीच नाही, मला पुन्हा एकदा घरी जाता येत नाही, देवाच्या मंदिरात जाता येत नाही, समाजात जाता येत नाही, काहीच नाही. हे दोघं ज्यावेळेस येशू ख्रिस्तापाशी आले, एकाला एकदम झटकीपट उत्तर मिळालं. जसं त्या रक्तस्रावी स्त्रीला तिने गोंड्याला हात लावला आणि ती बरी झाली. परंतु तिथून पुढचा प्रवास जो अर्धा आहे की तिथून याजकाच्या घरापर्यंत जाताना याजकाची मनस्थिती कशी असेल, हवालदिल झाला असेल, कदाचित चिडला असेल, या बाईमुळे अजून उशीर झाला, कदाचित येशू ख्रिस्तावर चिडला असेल की याच्यामुळे यांनी मी अधिकारी असताना देखील माझी जी पहिलं विनंती होती ती नाकारून या बाईकडे त्यांनी लक्ष दिलं आणि तिला नीट केलं. परंतु आपण देखील अनेक वेळा असेच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की मी येशू ख्रिस्ताला, मी देवाला, मी पवित्र आत्म्याला सर्वात प्रथम हाक मारली परंतु मला उत्तर मिळालं नाही. मी येशू ख्रिस्ताला सर्वात प्रथम हाक मारली, मी देवाला प्रथम हाक मारली, मी पवित्र आत्म्याला हाक मारली, परंतु माझ्याऐवजी माझ्या समोरचा जो आहे त्याला लवकर उत्तर मिळालं. आणि याचं कारण एकच आहे, किंवा याचे कारण अनेक असतील, पण त्यातलं प्रमुख कारण म्हणजे आपण स्वतः. कारण की आपण हाक मारतोय, आपण गोंड्याला शिवतोय, पण आपण विश्वासाने शिवत नाही. त्या स्त्रीने विश्वासाने गोंड्याला हात लावला. आपण गोंड्याला येशू ख्रिस्ताला हाक मारतोय, स्वीकारतोय, परंतु ट्रायल अँड एररने स्वीकारतोय. होईल का, नाही होईल, विश्वास नाही आपला. आणि आज त्या काळाच्या लोकांसारखे, यहुदी लोकांसारखं, धर्मगुरूंसारखं, अधिकाऱ्यांसारखं आपण देखील मोठमोठे गोंडे लावून फिरतोय. गोंडे त्यावेळेसचे होते, पण आताचे गोंडे असतील की आपण स्वतःच्या नावापुढे प्रतिष्ठा लावतोय, डिग्र्या लावतोय, अनेक काही गोष्टी लावतोय. परंतु हे गोंडे लावून देखील आपल्याला जर कोणी स्पर्श केला तर त्या माणसाच्या आयुष्यामध्ये आशीर्वाद, आरोग्य आणि ज्या ज्या परिस्थितीमध्ये ते अडकलेत त्या परिस्थितीतून सुटका मिळतीये का, हा आपल्याला प्रश्न विचारण्याची गरज आहे. कारण की गोंडे ते लोक देखील लावत होते, परंतु त्यांच्या गोंड्याला हात लावून कोणी बरं झालं नाही. परंतु जे लोक येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते, जे येशू ख्रिस्ताच्या सहवासात होते आणि खरंच येशू ख्रिस्ताला ज्यांनी विश्वासाने हात लावला होता, त्यांच्या गोंड्याला ज्यांनी हात लावला त्यांना येशू ख्रिस्तांच्या शक्तीचा अनुभव त्यांच्या शिष्यांच्या द्वारे प्राप्त झाला. तशाच प्रकारे आपल्याला देखील येशू ख्रिस्ताला विश्वासाने हात लावायचा आहे. कदाचित आपण म्हणू की गोंड्याला हात लावला, अरे गोंड्याला हात लावला म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत गेली. कदाचित शेवटच्या टोकापर्यंत तरी हात लावूया, त्याच्या कुठून तरी सुरुवात करूया, त्याच्या पायाला तरी हात लावूया, त्याच्या गोंड्याला तरी हात लावूया, त्याच्या चपलांना हात लावूया, कुठून तरी सुरुवात करूया आणि हळूहळू त्याच्या हातापर्यंत येऊया. आणि ज्या वेळेस आपण त्याला हात लावू, विश्वासाने हात लावूया, जेणेकरून परमेश्वर आपल्याला आपल्या ज्या परिस्थितीमध्ये आपण अडकलोय त्या परिस्थितीमधून बाहेर काढेल. इथं 2 व्यक्ती, एक अधिकारी आणि एक शून्य व्यक्ती, ज्याला समाजात काही किंमत नाही, परंतु दोघांनाही परमेश्वराने समाधान दिलं. समाधान अशा प्रकारे झालं की दोघंही आनंदित झाले आणि त्यांचा आनंद बहुगुणित झाला. आज परमेश्वर आपल्याला देखील आनंदित करू इच्छितो. तो आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत फिरतोय, आपण त्याचा फक्त हात लावतोय. आपण विश्वासाने हात लावला पाहिजे आणि त्या विश्वासाद्वारे आपण बरे होऊ
आणि आपल्याला जो हात लावल ते येशू ख्रिस्ताचा जो विश्वास आपल्यामध्ये, त्याच्याद्वारे अनेक देखील आशीर्वादित होतील. परमेश्वर करो आपला प्रत्येकाचा विश्वास वाढवण्यास आणि परमेश्वराला कुठून तरी हात लावण्यास सुरुवात करण्यास सहाय्याने मदत करू. मी आपणा प्रत्येकास विनंती करेल की कृपा करून तुम्ही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस अस ऑल. आमेन.